हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 17 पाहणार आहोत। या अगोदरची उदाहरण संग्रह जर तुम्ही पाहिली नसाल तर ते तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली आपल्या चॅनलचं नाव आहे लर्न विथ मी, तेथे टच करा। ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण तुमच्या समोर येतील, ते तुम्ही नक्की पहा। तर मुलांनो, आपण उदाहरण संग्रह 17 पाहणार आहोत। त्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझी सर्व व्हिडिओ पहिल्यांदा मिळतील। तर मुलांनो, उदाहरण संग्रह 17 पाहूयात। प्रश्न पहिला, चौकटीत योग्य संख्या लिहा। तर इथे आपल्याला अपूर्णांक दिले आहेत आणि त्याच पुढे आपल्याला काही संख्या दिल्या आहेत आणि काही चौकटी दिल्या आहेत, तेथे आपल्याला त्या चौकटी भरायच्या आहेत। तर हे अपूर्णांक सममूल्य आहेत। तर या सममूल्य अपूर्णांक म्हणजे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे, सममूल्य अपूर्णांक एकाच पटीतील अपूर्णांक म्हणजेच या दोन अपूर्णांकाची ही किंमत जर एकच असेल तर ते सममूल्य अपूर्णांक असतात। उदाहरणात मी एक सांगते तुम्हाला, तर 1/2 बरोबर 2/4 ही सममूल्य अपूर्णांकाची जोडी आहे। तर पहा, बे 2 4, तर 1/2 आणि 1/2 ही एकच संख्या आपल्याला शेवटी मिळते, तर याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात। तर इथे 2 आणि इथे 20 दिला आहे, तर 2चा पाढा 10 पर्यंत म्हणलं तर 20 येतं, म्हणजे 2ला 10 ने गुणल्यानंतर 20 येतं। तसंच 1लाही 10 ने गुणायचं, तर 1ला 10 ने गुणल्यानंतर 10 येतं। तर ह्या चौकटीत 10 ही संख्या येते। 1ला 10 ने गुणलं 10, 2ला 10 ने गुणलं 20, तर 10/20 ही संख्या मिळते। मुलांनो, तुम्ही जर 10/20ला 10 × 10 आणि 10 × 20 असं भागला तर इथे तुम्हाला हीच संख्या मिळेल, 1/2। आता गणित क्रमांक 2, आता 3ला 3 × 5 आणि 4 × 5, 3×5 = 15 आणि 5×4 = 20, तर वरी 15 आहे आणि खाली 20 ही संख्या येते। तसेच पुढे 9ला 2 ने गुणलं की 18 येतं, म्हणजे 11लाही 2 ने गुणा, तर इथे 22 ही संख्या येते। गणित क्रमांक 4, आता इथे लहान संख्या आहे म्हणजे आपल्याला भागाकार करावा लागेल। तर इथे 40ला 5 ने भागलं की 8 येतं, 40ला 5 ने भागलं की 8 येतं, 5×8 = 40, तर इथे 8 आला आहे। मग 40ला 5 ने भागलं म्हणजे 10लाही 5 नेच भागावं लागेल, तर 5 ने भागलं 2 आलं, 5×2 = 10। तर इथंही लहान संख्या आहे म्हणजे इथंही आपल्याला भागाकार करावा लागेल। तर 26ला 2 ने भागलं तर 13 येतं, तसं 14ला 2 ने भागलं की 7 येतं। इथे मोठी संख्या आहे म्हणजे गुणाकार करावा लागेल, 3 × 2 = 6। तसंच आता 4ला किती ने गुणल्यावर दुसऱ्यांदा 4 येईल, तर बे 2 4। कोणत्या संख्येने 2दा गुणलं म्हणजे कोणत्या संख्येने 2ला गुणलं की संख्या 4 येते, तर 2नेच 2ला गुणलं की संख्या 4 येते, म्हणजे इथे 2। आता गणित क्रमांक 7 पाहूया। 1 आणि इथे 4 दिला आहे, तर 1च्या पटीत 4 म्हणजे 1चा पाढा 4 पर्यंत म्हणला आहे, तर कितीचा पाढा 4 पर्यंत म्हणल्यानंतर 20 येईल, तर 5चा पाढा 4 पर्यंत म्हणल्यानंतर 20 येईल, 5×4 = 20। तर आता इथे 5चा पाढा 25 पर्यंत म्हणजेच 5 पर्यंत म्हणला तर 25 आलं, तर 10चा पाढा म्हणजेच कितीचा पाढा 5 पर्यंत म्हणल्यानंतर 10 येईल, तर 2चा पाढा 5 पर्यंत म्हणल्यावर 10 येईल। हे आपली उत्तरे बरोबर आलीत का नाही हेही आपण पाहू शकतो। ते कसं, मी एका गणितावरून तुम्हाला सांगते। आपण गणित क्रमांक 2 वरून पाहूयात।
आता आपल्याला गणित क्रमांक 15 आणि 20ची किंमत 3 आणि 4 येते का पाहायचं आहे. तर 15 आणि 20, तर दोन्ही संख्येला एकाच संख्येने आपल्याला भागायचं आहे. तर 5 भागिले 5, तर 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20, तर 3 भागिले 4 ही संख्या आपल्याला मिळते. तर हे आपलं उत्तर बरोबर आहे. असं तुम्ही तुमचे उत्तर बरोबर आलीत का नाही ते तुम्ही चेक करू शकता. हे आपला प्रश्न पहिला आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण प्रश्न दुसरा पाहूया. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 18 असणारा अपूर्णांक मिळवा. म्हणजे आपल्याला इथे आपल्या उत्तरात छेद म्हणजे छेदस्थानी 18 यायला पाहिजे आणि वरी आपण काय येईल आता ते पाहूया. सममूल्य म्हणजे याची किंमत नंतर हेच आली पाहिजे. तर एक लागून म्हणजेच अगोदर आपण छेदस्थानचं पाहूयात. तर 2ला कितीने गुणल्यावर 18 ही संख्या येईल. तर 2ला 9ने गुणल्यावर 18 संख्या येईल. तर वरी 1लाही 9नेच गुणा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या अपूर्णांकाची किंमत बदलणार नाही. तर 9 1 9 आणि 9 2 18. तर आपल्याला याची किंमत बदलू द्यायची नाही, म्हणजे हा सममूल्यच तयार करायचा आहे. म्हणजे याची आणि याची किंमत एकच असायला पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता 9 1 9 आणि 9 2 18, 1/2च उत्तर येतं. तर गणित क्रमांक दुसरं पाहूयात. 2/3, 2 अंशस्थानी 2 आणि छेदस्थानी 3. तर आपल्याला छेदस्थानी 18 मिळवायचं आहे. तर 3ला कितीने गुणल्यावर 18 ही संख्या येईल. 3ला 6ने गुणल्यावर 18 संख्या येईल. तर वरीही आपल्याला 6नेच गुणायचं आहे. तर बे सक्की 12 आणि 3 सक्की 18. तर 12/18 ही आपली संख्या आलेली आहे. आता इथेही आपल्याला 18 छेदस्थानी 18 पाहिजे. तर अंशस्थानाची संख्या शोधण्यासाठी आपल्याला 4ने कोणत्या तरी संख्येला आणि 6ने कोणत्या तरी संख्येला इथं सेमच संख्येला गुणावं लागेल. तर 6ने कितीला गुणल्यावर उत्तर 18 येईल. तर 6 त्रिक 18, तर वरीही 3ने गुणा. 4 त्रिकून 12, 6 त्रिक 18. तर आता 2/9 याचं उत्तर आपल्याला छेदस्थानी 18 पाहिजे. तर 9ला 2ने गुणल्यावर 18 येईल. 9 2 18 आणि 2 2 4. आता इथंही आपल्याला 7ला गुणायचं आहे आणि 9लाही गुणायचं आहे सारख्याच संख्येने आणि छेदस्थानी 18 मिळवायचं आहे. तर 9ला 2ने गुणल्यावर 18 येतं. तर 7लाही 2 गुणा. 7 2 14, तर 14/18. आता इथेही आपल्याला या दोन्ही संख्याला समान संख्येने गुणायचं आहे आणि छेदस्थानी 18 मिळवायचं आहे. तर 3 सक 18 आणि 5लाही 6ने, 5 सक 30. तर आपला प्रश्न क्रमांक दुसराही झालेला आहे. खूप सोपे उदाहरणं आहेत मुलांनो, ते तुम्ही थोडं लक्ष दिला तर समजून जाईल. गणित क्रमांक 3, पुढीलपैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 5 असणारा पूर्णांक मिळवा. तर इथे मुलांनो आता आपल्याला छेद 5 हवा आहे. वरच्या गणितात आपल्याला छेद 18 हवा होता, आता छेद 5 हवा आहे. तर आता 15 ही संख्या मोठी आहे 5पेक्षा. तर 5ने 15ला गुणल्यानंतर 5पेक्षा मोठी संख्या येणार, 5 येणार नाही. मग आपण मुलांनो छेदस्थानी मोठी संख्या असल्यामुळे या संख्येला भागायचं. तर 15ला कितीने भागल्यावर 5 ही संख्या येईल. तर 15ला 3ने भागल्यावर 5 ही संख्या येईल. तर 6लाही 3ने भागा. तर 5 त्रिक 15 म्हणजे 5 आणि 3ने 6ला भागल्यावर 2 हे उत्तर येतं. तसंच आता आपण हेही गणित करूया.
तर आपल्याला छेदस्थानी 5 पाहिजे. इथं ही मोठी संख्या आहे 25, म्हणून 25ला भागायचं, 10लाही भागायचं. तर 25ला कितीने भागल्यावर 5 उत्तर येईल? 25ला 5नेच भागावं लागेल, म्हणजे वरीही 5. 5ने 10ला भागलं की उत्तर हे 2 येतं. तर 2/5 हे आपलं उत्तर आहे. तसंच हेही गणित आपण, तर छेदस्थानी आपल्याला 5 पाहिजे. 30 मोठं असल्यामुळे आपल्याला इथेही भागाकारच करावे लागेल. तर 30ला कितीने भागल्यानंतर उत्तर हे 5 येईल? तर 6ने भागल्यावर उत्तर 5 येईल. तर वरीही 6ने भागा, 6 दुने 12, तर 2 येईल. तर आता इथंही आपल्याला 5च हवं आहे. तर 5 हे लहान असल्यामुळे 10ला कितीने भागल्यावर उत्तर 5 येईल? तर 2ने भागल्यावर उत्तर 5 येईल. तर वरी 6लाही 2ने भागा, तर उत्तर 3/5 येईल. तर गणित आता ह्याही गणितात तसंच खाली आपल्याला छेदस्थानी 5 हवे पाहिजे. मग आपल्याला 35 ही मोठी संख्या असल्यामुळे त्यालाही भागावं लागेल. तर 35ला कितीने भागल्यावर 5 उत्तर येईल? तर 35ला 7ने भागल्यावर 5 उत्तर येईल. तर 21लाही 7ने भागा, 7×3=21, म्हणजे 3/5 हे उत्तर असेल. तर आपण प्रश्न क्रमांक 3 हा सोडवलेला आहे. तर मुलांनो, प्रश्न क्रमांक 4 पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या अपूर्णांकामधून सममूल्य अपूर्णांकाच्या जोड्या शोधा. म्हणजे समान त्यांची किंमत असायला पाहिजे. तर पहिली जोडी 2/3 घेऊया आणि याची जोडी आपण शोधूयात. 2/3, तर याची किंमत 2/3 येणार नाही, याचीही नाही, याची पण नाही. मग याची येते का पहा? नाही येत. तर आपण 18ला 9ने भागलं आणि 27लाही 9ने भागलं तर आपल्याला 2/3 ही संख्या मिळते. तर याची सममूल्य जोडी ही 18/27 आहे. तुम्ही करून पाहू शकता. 18/9 आणि 18/27 27/9 याची किंमत 9×1=9=18 आणि 9×3=27, 2/3च येते. तर आपण दुसरी सममूल्य जोडी शोधूयात. 5/7 याची सममूल्य जोडी आपण शोधूयात. याची सममूल्य जोडी ही आहे 10/14. याचंही तुम्हाला मी दाखवते की कशी ही सममूल्य आहे. तर 10/2 आणि 14/2 केलं की 2×5=10 आणि 2×7=14 हे आपलं 5/7 यासारखं हेच उत्तर मिळतं आपल्याला. म्हणून ही सममूल्य जोडी आहे. तर गणित क्रमांक म्हणजेच जोडी क्रमांक 3 पाहूया. 5/11 म्हणजेच 5 5 आणि छेदास 11. तर याची सममूल्य जोडी ही 15 म्हणजेच 15 आणि छेदास 33 ही आहे. ती कशी? तर 15ला 3ने आणि 33ला 3ने भागलं की 3×5=15 आणि 3×10=30 आणि 3×11=33. तर 5 म्हणजे 5 आणि छेदास 11 ही संख्या येते. तर चौथी सममूल्य जोडी पाहूयात. 7 आणि 9 याची सममूल्य जोडी आहे. आता सर्व संख्या झाल्या, राहिली कोणती? 14 आणि 18. ही कशी? तर 14ला 2ने आणि 18लाही 2ने भागा, तर 2×7=14, 92=18 हीच आपल्याला संख्या मिळेल. तर आपल्या ह्या चारही सममूल्य संख्या आपण शोधल्या आहेत. प्रश्न क्रमांक 4 ही आपला झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूया.
खालील अपूर्णांकाशी सममूल्य असते प्रत्येकी 2 सममूल्य अपूर्णांक तयार करा. तर सोपं आहे. कसं तर खाली आणि अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणा 2 ने गुणा 7 दुणे 14 9 दुणे 18. तर ही एक सममूल्य आणि दुसरी 3 ने गुणा कोणत्याही संख्येने गुणा सममूल्य पण खाली आणि वरी एका संख्येने गुणा म्हणजे तुम्हाला सममूल्य जोडी मिळेल. 7 त्रिक 21 आणि 9 त्रिक 27 ही दुसरी सममूल्य. तसंच ह्या संख्येला आपण छेदाला आणि अंशाला आणि छेदाला समान संख्येने 2 ने 3 ने 4 ने कितीनेही आपण वरी 2 ने 3 ने गुणला आहे. आता आपण 4 ने गुणूयात. तर 4 चौक 16 5 चौक 20. तर दुसरी सममूल्य संख्या तर होईल तेवढं लहानच संख्येनं गुणा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 2 ने गुणूयात. 4 दुणे 8 5 दुणे 10 ही संख्या गुण. यालाही आपण 2 ने आणि 3 दुणे 6 11 दुणे 22. इथे 3 ने गुणूयात. हा खूपच सगळ्यात सोपा प्रश्न आहे. 3 त्रिक 9 आणि 11 त्रिक 33. मुलांनो, आपण गणित क्रमांक 5ही सोडवलेला आहे. मुलांनो, मी एक तुम्हाला अपूर्णांक देते. 3/22 याच्या तुम्हाला 2 सममूल्य जोड्या मला कमेंटमध्ये सांगायच्या आहेत. तर मुलांनो, आपण उदाहरण संग्रह 17 हा पूर्ण सोडवलेला आहे आणि तो तुम्हाला समजला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. माझी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू मुलांनो.